नाशिकच्या तपोवनातील झाडांच्या मुळावर उठलेल्यांच्या विरोधात अभिनेते सयाजी शिंदे यांचा आक्रमक बाणा कायम आहे। त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेतली। कुंभमेळा व्हायला हवा, पण झाडं ही जगली पाहिजेत। सरकारनं नवीन झाडं लावण्याचा दाखला देत फसवणूक करू नये अशी ठाम भूमिका त्यांनी घेतल्यानं हा वाद इतका शमेल असं वाटत नाही। 8-10 वर्षामध्ये जी रोपं त्या ठिकाणी उगलेली आहेत, झाडं जी उगलेली आहेत ती आम्ही मुळासकट खालून काढू, त्याचं दुसरीकडे रिप्लांट करतोय। 15,000 झाडं, जो 15 ते 20 फुटाची मोठी झाडं आता आम्ही हैदराबादमधून आंध्रमधून त्या ठिकाणी आणायला सुरुवात झालेली आहे। गिरीश महाजन समजत नाही हो त्यांना की हे असं नाही करायला पाहिजे हो। अशी एकदम हैदराबादला कशाला झाडं आणायला जायला पाहिजे? महाराष्ट्रात काही फॉरेस्ट डिपार्टमेंट नाही। खड्डे खोदण्याचं काम आता आज उद्यामध्ये पुन्हा नव्याने सुरू करतो आहोत आणि त्याला ड्रीप बसवतो आहोत। 15,000 मधलं 1% सुद्धा झाडाची मर होणार नाही। ज्या जागेत झाडं आलीच नाहीत तिथं आता 15 फुटी झाडी कशी लागणार? नाशिकमध्ये लवकरच होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या निमित्तानं साधुग्राम बांधलं जाणार आहे, पण त्यासाठी तपोवनातील तब्बल 1800 झाडं तोडली जाणार आहेत। सरकारच्या या प्रस्तावित वृक्षतोडीला मोठ्या प्रमाणात विरोध होतोय। पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था, स्थानिकांसह कलाकारही या वृक्षतोडीच्या विरोधात पुढे आले। अभिनेते सयाजी शिंदे यांनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध दर्शवलाय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सुद्धा या प्रकरणी सयाजी शिंदेंच्या भूमिकेला पाठिंबा दिलाय। या पार्श्वभूमीवर सयाजी शिंदेंनी राज ठाकरेंशी भेट घेऊन या मुद्द्यावर चर्चा केली। सपोर्ट केला ना, त्याच्याबद्दल मला खूप आनंद झाला, म्हणून त्यांना भेटायला आलो। ही चांगली गोष्ट आहे की सरकार आपलं काय दुश्मन थोडी आहे। आंदोलन करण्याचं म्हणजे त्यांना आपली भूमिका समजलीच पाहिजे आणि झाडं वाचली पाहिजेत। झाडासाठी येणारे सगळे आपलीच माणसं आहेत, त्यामुळे जेवढे येतील सगळे येतील ते घेऊन आपल्याला झाडं वाचवायचे आणि झाडं वाढवायचीत आणि ते आपले खरे आईबाप आहेत असंच आपलं म्हणणं आहे ना, आणि हे सत्यच आहे ना, तोच मुद्दा आपल्याला आहे। सयाजी शिंदे यांच्याशी माझं बोलणं झालं। मी ज्याशी हैदराबादला तिथे राजमुद्रीला होतो, हैदराबादपासून 400 किलोमीटर पुढे, तिथूनच मी त्यांना फोन केला, झाडं दाखवण्याचा प्रयत्न केला की साहेब एवढी मोठी 15-20 फुटाची झाडं की मी बघण्यामध्ये आपण एकावर एक 4 उभे राहू, एवढी झाडं मोठी मोठी आहेत ती मी आणतो, ती या ठिकाणी लावतोय आणि 15,000 झाडं लावतोय। समजा 200-300 झाडं रोपटे खराब झाली, आम्ही मोठी वृक्ष अजिबात तोडणार नाही। 15 फुटी झाडं जगण्यासाठी फार मोठे कष्ट घ्यावे लागतात। ती जमीन खोदावी लागते, त्याला खत पाणी तयार करावं लागतं, 6 महिने पडून ठेवावं लागते, वर्षभर ती योग्य तयार झाल्यानंतर ते झाड लावलं पाहिजे, मग वाढलं पाहिजे। हे असं लगेच आणलं, तिकडं खोदला, खड्डा लावला, लगेच ती 2 फुटावर 4 फुटावर खड्डे काढले झाली लगेच, म्हणजे असं नाही होत ना। तर हे समजायला पाहिजे। मंत्री लेवलच्या माणसांना जर समजत नसेल, काढा खड्डे, आयुक्त लेवलला काढा खड्डे, लावा झाडं, एवढं महाराष्ट्राला करा फसवतो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तपोवनातल्या वृक्षतोडीला राजकीय हेतूनं प्रेरित पर्यावरणवादी विरोध करत असल्याची टीका केली होती। त्यांचा रोख सयाजी शिंदे यांच्याकडे असल्याची चर्चा रंगली, त्यावर शिंदेंनी उत्तर दिलंय। मला झाडाशिवाय बाकी असलं काय कळत नाही, हे काय म्हणतात पण त्याच्याबद्दल काय विचार करून काय व्यक्त व्हावा, हा काय आपला प्रांत नाही। दरम्यान कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी तपोवन प्रकरणी कुणीही राजकारण करू नये असं आवाहन केलंय। 15,000 नवीन झाडं लावल्याशिवाय जुनी झाडं तोडली जाणार नाहीत असं सांगताना गरज पडल्यास राज आणि उद्धव ठाकरेंशी चर्चा करू असं महाजन म्हणाले। निश्चित मला काही हरकत नाही। त्यांचं एक ऑब्जेक्शन मी सगळ्यांना जाऊन भेटेल, उद्धवजींनाही भेटेल, राज ठाकरेंनाही भेटेल, ज्यांच्या काही अडचणी आहेत, तक्रारी आहेत त्या सगळ्यांना जाऊन भेटेल। त्यांचं पूर्ण शंकेचं निरसन झाल्याशिवाय आणि 15,000 झाडं आम्ही नाशिकमध्ये लावल्याशिवाय, लोकांनी ते बघितल्याशिवाय आम्ही या झाडांना हात सुद्धा लावणार नाही। तपोवनमधल्या प्रस्तावित वृक्षतोडीच्या मुद्द्यावर नाशिकमधील किन्नर समाजही आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तपोवन इथल्या किन्नर समाजाकडून वृक्षतोड थांबवा, नाशिक वाचवा असं आंदोलन करण्यात आलं। आम्ही आज कमी संख्येत आहे, जर तुम्ही हा निर्णय बदलला नाही तर आम्ही महानगरपालिका प्रशासनाने घेराव घालू, ते पण हजारोच्या संख्येने। एखाद्या सामान्य माणसाने जर झाड तोडलं तर त्याच्यावर खंडणी, त्याच्यावर मर्डरचा गुन्हा दाखल होतो। तुम्ही 1800 झाडं तोडतायत, तुम्ही महारथी आहे, मग तुमच्यावर कोणता गुन्हा दाखल करायचा?
तपोवनातल्या या वृक्षतोडी संदर्भात महापालिकेनं पर्यावरण प्रेमींची बैठक बोलावली। यावेळी काही मोजक्याच पर्यावरण प्रेमींना बोलावल्यानं इतरांनी नाराजी व्यक्त केली। आयुक्तांच्या दालनात बैठक सुरू असताना नाराज पर्यावरण प्रेमींनी ठिय्या आंदोलन केलं। या आंदोलनानंतर सर्व पर्यावरण प्रेमींसह बैठक पार पडली। एकूणच तपोवनच्या मुद्द्यावरून ऐन थंडीत नाशिकचं वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।